नमस्कार मित्रांनो, मराठी माणूस प्रदीप. गेल्या अनेक वर्षांपासून मराठ्यांच्या आरक्षणाचा विषय तग धरून आहे. महाराष्ट्रामध्ये अनेक मोर्चे झाले, अनेक सगळ्या गोष्टी झाल्या. काल परवापर्यंत अगदी मागण्या मान्य करण्यापर्यंत अगदी मराठ्यांनी तीव्र लढा दिला आणि त्याला खरोखर सलाम केला पाहिजे. एक अशी मराठा एक जातीचा विषय काढून पण आता म्हणावं लागतंय. मराठा जात अशी, किंवा मी जात नाही म्हणत त्यांना, मी धर्म मानतो. मराठा हा धर्म आहे. छत्रपतींच्या काळात मराठा ही जात नव्हती, तो 18 पगड जातीच्या मिळून एक धर्म होता. किंवा एका स्वराज्याच्या धर्माचं नाव काय होतं तर ते मराठा असं नाव होतं. ते पुढं अनेकांनी जातीमध्ये केलं, काही बांडगुळ आले, त्यांनी सगळ्या गोष्टी केल्या, जातीत महाराष्ट्राला विभागलं. पण मराठ्यांनी तीव्र लढा दिला, अत्यंत कठोर लढा दिला आणि तो न्यायाचा होता, हक्काचा होता, याच्यामध्ये काही दुमत नाही आहे. आणि ते मिळणं त्यांच्या वाट्याचं हे फार महत्त्वाचं होतं. पण त्यांच्या वाट्याचं घेतलं कोणी, त्यांच्या वाट्याचं होतं ते दिलं दुसऱ्याला कोणी, ह्याच्यावरती विचार करायला आल्यानंतर, मराठ्यांच्या तोंडाला पानं पुसल्या असं म्हटल्यानंतर एक नाव समोर येतं, ते म्हणजे शरद पवार. आता अनेक जण म्हणतील की शरद पवारांनी काय केलं, पण 1994-93च्या साली जेव्हा जो GR आला, ज्या GRमध्ये जे काही मराठ्यांच्या वाट्याचं आरक्षण होतं ते शरद पवारांनी दुसऱ्या वर्गामध्ये मोडलं आणि मराठ्यांना आरक्षणापासून वंचित ठेवलं. आता विचार करा, त्यावेळेला जर शरद पवारांनी आरक्षण दिलं असतं मराठ्यांना, जर त्यावेळेला जर सगळ्या गोष्टी झाल्या असत्या, तर कदाचित आज एवढ्या वर्षाचा दीर्घकाळ संघर्ष करायची गरजच लागली नसती. बरोबर की नाही? गरज लागली असती का? निश्चित नसती. कितीतरी आपले मराठा बांधव मेले, कितीतऱ्यांनी आपलं बलिदान दिलं, जीव दिला, त्याचं काही स्वैरसूतक आहे? नाही. म्हणजे ते झालं असतं का? नसतं झालं. किती केसेस पडला, किती जणांना तडीपारीच्या नोटीस आल्या, काय झालं, किती जणांचे आयुष्य उद्ध्वस्त झाली, ते झालं असतं का? नसतं झालं. या मोर्चांच्या मागे समाज जो काही ढवळून निघाला, जो काही त्रास सहन करावा लागला, या गोष्टी झाल्या असत्या का? नसत्या झाल्या. हे का नसतं झालं? जर शरद पवारांनी त्यावेळेला आरक्षण दिलं असतं. बरं, त्यावेळेला नाही, पण शरद पवारांच्या एवढ्या सत्तेमध्ये त्यांनी मराठा समाजासाठी निदान आरक्षणाची गोष्ट त्यावेळेला अंमलबजावणी करून, नाही तर काहीतरी तडजोड करून जर करून ठेवलं असतं तर आजच मराठा समाजाला रस्त्यावर उतरण्याची गरजच नव्हती. मी वारंवार माझ्या व्हिडिओतून हेच सांगतोय. माझ्यावरती टीका केली जाते, मला शिव्या दिल्या जातात, मला सांगितलं जाते मराठा असून तू मराठ्यांना विरोध करतोस, तू हरामखोर आहेस. जरांगे पाटलांविषयी कसं काय बोलतोस? जरांगे पाटलांविषयी कसं काय बोलतोस? तुम्हाला काय वाटलं, जरांगे पाटील म्हणजे मराठ्यांचे योद्धा आहेत का? असतील, काही गोष्टींसाठी असतील, निश्चित असतील. मग जर जरांगे पाटील मराठ्यांसाठी योद्धा आहेत, शरद पवारांना बोलल्यानंतर मराठा समाजाला राग येतोय, मग काल मनोज जरांगेंचं वक्तव्य जे काही त्यांनी केलं ते का म्हणून केलं? वडंतीवार साहेब आहेत ना, खरं तर ओबीसीच्या 374 ज्या जाती म्हणतात मध्ये खऱ्या ओबीसीच्या जाती संपवल्या सगळ्या. आणि याच्यावरती चिंतन करा ओबीसी गरिबांनी, 374 जाती संपवल्या खऱ्या कोणी? ह्या वडंतीवार साहेबाच्या वक्तव्यावर ओबीसीने विचार करणं गरजेचं आहे. कारण ओबीसींना यांनी खोटं आणि बोगस आरक्षण दिलं, आमचं 16% मराठ्याचं, हे समजून घेणं गरजेचं आहे. खरा भाग ओबीसींचा केला असेल तर यावेळेस अलिबाबांनी आणि हे आता हे काँग्रेसचे वडंतीवार साहेब किंवा त्यांचे कोण लिडर होते पूर्वीचे, त्यांनी मराठ्याचं आरक्षण त्यांना माहित होतं ना, 14% आरक्षण हे मंडल कमिशननं ओबीसीला दिलं. ही आपलं पक्की दृष्टी झाली. आता मग 16% आरक्षण हे मराठ्याचं आहे, ते मराठ्याच्या नावावरती आहे, हे माहीत असताना सुद्धा दिलं. याचा अर्थ ओबीसीची खरी फसवणूक आणि वाटणार उद्ध्वस्त कोणी केलं असेल तर ओबीसीच्या नेत्यानंच ओबीसीला उद्ध्वस्त केलं. कारण आमचं आरक्षण आम्हाला 16% माघारी मिळणार आहे. तो ज्यांनी दिलं त्याचा उपकार नाही यांना. ज्यांनी दिलं आमचं ते दिलं, आमचं तर वाटलंच केलं देणार आम्ही. आमचं ज्यांनी आमचा 16% आरक्षण 1954 दिलं, उदाहरणार्थ पवार साहेब, त्यांनी आमचं वाटलं केलं समजा. आता काय फडणवीसांकडून पैसे यायला चालू झाले का? म्हणजे शरद पवारांचे बंद झाले, आता फडणवीसांकडे यायला चालू झाले. आता यांची उणीधुनी काढायची. जेव्हा इकडून येत होते तेव्हा त्यांची उणीधुनी चालू होती. राजकारणाच्या मागचं राजकारण समजून घ्या. आमच्या महाराष्ट्रातल्या जनतेला हे समजत नाही. एखादा कोण बोलत असेल की त्यांना राग येतो, त्यांना त्याच्यावरती निषेध व्यक्त करावा असा वाटतो. कधी कधी मनोज जरांगे पाटील काय बोलतात त्याचं भानही नसतं त्यांना, की आपण नक्की काय बोलतोय, काय आपण विषय मांडतोय, पत्रकार परिषदेमध्ये आपण नक्की काय बोलतोय याचं त्यांना भानही नसतं. ते काय बोलतात त्याचं कुठं लॉजिक पण नसतं. आज तुम्हाला समजलं की शरद पवारांनी वाटोळं केलं मराठा समाजाचं. हे आम्ही तर 2-3 वर्ष, मी तर स्वतः 2-3 वर्षापासून बोलतोय. आता अनेक जण सांगतील की शरद पवारांनी मराठा समाजासाठी हे केलं, ते केलं, असं केलं, तसं केलं. पण महाराष्ट्रातलं जातीय राजकारण जर शरद पवारांना नको होतं,
त्यांना जर असं वाटत होतं ना की जातीय राजकारण या राज्यात नको, तर इतक्या वर्षामध्ये या जातीय व्यवस्था या सगळ्या गोष्टींवरती कधीच त्यांनी मोहर लावली असती आणि ते कायमचं संपुष्टात आणलं असतं. पण का नाही आणलं? हे शरद पवार ज्या काँग्रेससोबत सत्ता स्थापनेमध्ये बसतायत ना किंवा त्यांच्यासोबत आहेत, त्या काँग्रेसला असं वाटतं की जातीय जनगणना व्हावी. याचा अर्थ त्यांना जात महत्वाची, धर्माशी यांना घेणे देणे नाही. धर्म हा यांच्या जातीच्या मागं ठेवतात आणि त्याच्या आडून धर्मांतरण, त्याच्या आडून डाव्यांची विचारसरणी पोसणं, त्याच्या आडून या सगळ्या बाकीच्यांना हाताशी धरणं. तुम्हाला माहिती असेल काय कुठे विशाळगडावरती मशीद बांधली, वाळू गेलं, सिमेंट गेलं, पुरातत्व खात्याला माहिती नाही, अशा अनेक गडांवरती सगळ्या गोष्टी कुणाच्या काळात झाल्या. संघर्ष आज होतोय म्हणून या सरकारचं नाव खराब केलं जात आहे की तुम्ही संघर्ष पेटवताय. बरं, पेटवणारे हेच, मागून काड्या घालणारे हेच. म्हणजे विचार करा तुम्ही, यांच्या काळामध्ये यांनी काय काय केलं, नक्की काय कसं झालं त्याचा विचार करा. आज आपल्याला समजलं की शरद पवारांनी मराठ्यांचं वाटोळं केलं. आज आम्हाला समजलं इतक्या वर्षानंतर, अरे पण ते वाटोळं करायला इतकी वर्ष गेली, त्याच्यामध्ये नुकसान किती झालं याची भरपाई शरद पवार देणार आहेत का? याची भरपाई देणार आहेत? आपण जे मराठे आज फडणवीसांवरती तुटून पडले, तेव्हा तर फडणवीस कुठं होते, महापौर होते की काय राजकारणात होते, की कुठले शाखाध्यक्ष होते, त्यांचा पत्ताही नव्हता. तेव्हा माहिती नव्हतं कोण फडणवीस, माहिती नव्हतं कोण शिंदे. त्यावेळेला राजकारणात होतं कोण ह्याचा विचार करा. आपल्या मराठ्यांना आरक्षण मिळावं म्हणून शरद पवार तिकडे मुस्लिमांना जोडतायत, तिकडे ते आपला अजून कोण कोण बाकीचे सगळे जोडले जात आहेत की तुमच्या आडून घ्या आरक्षण. आम्ही काय करतो याचं जरा भान असावं आम्हाला, याचं जरा स्वयंसूतक असावं आम्हाला. आम्ही कुठल्याही थराला जातोय, राजकारण आम्हाला समजत नाही, समाज म्हणून आम्ही कोणाच्याही मागे भरकटत जातोय, याच्यामध्ये खरंच काही अर्थ नाही बाबांनो. मराठा समाज या देशाचा कणा आहे. मी आता म्हणत नाही की आरक्षण घेतलं म्हणजे आपण लोळे पांगळे आहोत, नाही, ते आपल्या हक्काचं आहे, आपल्याला मिळालं पाहिजे. मराठा समाज म्हणजे सगळा गडगंज नाहीये, दलित समाज म्हणजे सगळ्याच काही त्यांना आरक्षणाचीच गरज आहे असंही नाहीये. प्रत्येक समाजामध्ये दोन बाजू असतात, प्रत्येक समाजामध्ये दोन वर्ग असतात. गरीब श्रीमंत हा वर्ग असतोच. त्या गरिबांना ते आरक्षण आहे, मग ते कोणत्याही जातीचं असो. हे आम्हाला कधी सांगितलं का शरद पवारांनी? अहो, कधी या महाराष्ट्रातली जातीय दंगल कधी थांबवली का शरद पवारांनी? नाही थांबवली, नाही काय केलं. म्हणून आम्ही वारंवार सांगत असतो की एखाद्या वेळेस उजवी विचारसरणी या देशाला कधीही चांगली, पण डावी विचारसरणी या देशाला मातीत घालेल एवढं लक्षात ठेवा. या देशाचा अख्खा इतिहास काढून बघा, अख्खा इतिहास जो उजव्यांनी धरून ठेवलाय, डाव्यांनी नाही. डावे म्हणजे कोणी बाहेर ना आलेले, डाव्यांचे विचार म्हणजे कुठले? देशाच्या सीमेच्या बाहेरून आलेले. छत्रपती शिवाजी महाराज जर डाव्यांच्या विचारसरणीचे असते ना, तर छत्रपती हे स्वराज्य असं स्वाभिमानानं उभं राहिलं नसतं. मग कोणाची इथे चाकरी बिक्री करून राहावं लागलं असतं. आज तुमची आमची सुनता झाली असती. याचा विचार जरा आपण केला पाहिजे. आज जरांगे पाटलांना जे आठवलं ना, भले लेट तर लेट, पण बरं झालं थेट आठवलं. आता मराठा समाजातले जे दुसऱ्यांवरती शरद पवारांना चुकीचं म्हटल्यानंतर ज्यांच्यावरती टीका करणारी जी लोक होती ना, त्यांना म्हणा आता पाटलांवरती जरा टीका करा की आमच्या शरद पवार साहेबांना कसं काय बोललं. राजकारणाच्या मागे खूप काही कंगोरे, खूप काही धागेदोरे असतात. आपल्या सामान्य लोकांना ते कळत नाहीत. आपल्याला जे दिसतं तेच आपल्याला खरं वाटतं, पण त्याच्या मागची पार्श्वभूमी आपण समजून घेत नाही. हीच सगळ्यात मोठी शोकांतिका आपल्या महाराष्ट्राची आहे. म्हणून आजही महाराष्ट्र कितीही जरी अव्वल असला तरी मराठी माणूस, इथला स्थानिक माणूस आजही मागे आहे. बाहेरचे आले, इथे येऊन गडगंज झाले, आमची लोक जमिनी विकून भिकारी व्हायच्या मार्गावरती आहेत. आम्हाला आमचं काहीही घेणं देणं नाही आहे. आपलं वाटोळं आपल्या लोकांनी केलं, आपल्या नेत्यांनी केलं. त्या भैयाला मारून आणि त्या युपीला मारून आणि त्या गुजरात्याला, मारवाड्याला मारून काहीही उपयोग नाही. नुकसान आपण आपल्या हाताने केलं. विचार करा एकदा या सगळ्या गोष्टीचा आणि मला नक्की तुमच्या प्रतिक्रिया कळवा.